नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या एक असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. राजकारण, समाज आणि मीडिया सगळीकडेच एकच चर्चा सुरू आहे. एकीकडे भोंदूबाबाच्या नावाखाली महिलांवर अत्याचार आणि दुसरीकडे हे सत्य जगासमोर आणणाऱ्या पत्रकारालाच आता स्वतःच्या जीवाची भीती. प्रश्न असा आहे, सत्य मांडणं हा गुन्हा आहे का, की सत्य लपवणं हा मोठा अपराध आहे? आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत नाशिक मधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, पत्रकार दत्तात्रय खेमनेर यांचा धक्कादायक खुलासा आणि या संपूर्ण प्रकरणामागचं मोठं राजकारण. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी जी माहिती समोर येणार आहे ती तुमचं डोकं हलवून टाकेल. मित्रांनो, नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. हा केवळ एक साधा गुन्हा नाही, तर समाजाच्या विश्वासावर झालेला मोठा आघात आहे. कारण लोक देव, श्रद्धा आणि भविष्याच्या नावाखाली अशा लोकांवर विश्वास ठेवतात, पण त्याच विश्वासाचा गैरफायदा घेत महिलांवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप अशोक खरात याच्यावर झाला आहे. आणि आता या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन तो सध्या तुरुंगात आहे. पण मित्रांनो, इथेच या प्रकरणाची खरी सुरुवात होते. आज जे आपण पाहतोय ते एका दिवसात घडलं नाही, यामागे आहे एका पत्रकाराची वर्षभराची लढाई. संपादक आणि पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी सुमारे 1 वर्षापूर्वीच त्यांच्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रामध्ये या भोंदूबाबाबाबत बातमी प्रकाशित केली होती. म्हणजे जे सत्य आज समोर आलं आहे ते त्यांनी आधीच लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला होता. पण इथून पुढे गोष्ट अधिक गंभीर होते, कारण सत्य मांडल्यामुळे खेमनर यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात झाली. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना फोन करण्यात आले, नोटिसा पाठवण्यात आल्या आणि सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे त्यांचं वृत्तपत्र बंद पाडण्यासाठी पोलिसांना पत्र दिलं गेलं. विचार करा, लोकशाहीमध्ये पत्रकाराला बातमी छापण्याचा अधिकार आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. पण जर त्याच पत्रकाराला सत्य मांडल्याबद्दल दाबलं जात असेल, तर हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेचा आहे. या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट येतो. खेमनर यांनी आरोप केला आहे, महिला आयोगाच्या स्तरावरून देखील त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. नोटीस पाठवून कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले. आणि इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. एखाद्या महिलेवर अत्याचार झाला असेल तर तिला न्याय देणं महत्वाचं, की सत्य मांडणाऱ्या पत्रकाराला गप्प बसवणं? हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय. दरम्यान या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. खेमनर यांनी देखील अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती आणि शेवटी महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्यात आला. हा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी याला लोकशाहीचा विजय मानलं. खेमनर यांनी स्पष्ट सांगितलं आहे की हा विजय एकट्या त्यांचा नाही, तर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांचा आहे, सर्व महिला नेत्यांचा आहे आणि सत्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. कारण एका पत्रकाराने आवाज उठवला आणि संपूर्ण मीडिया त्याच्या पाठीशी उभी राहिली, त्यामुळेच हे प्रकरण पुढे आलं. पण मित्रांनो, सगळ्यात धक्कादायक भाग आता सुरू होतो. खेमनर यांनी स्पष्ट सांगितलं आहे की माझ्या जीवाला 100% धोका आहे. होय, त्यांनी थेट मुख्यमंत्री, पोलीस आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं आहे, मला तत्काळ पोलीस संरक्षण द्या, कारण या प्रकरणामध्ये काहीही होऊ शकतं आणि माझ्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मित्रांनो, एक पत्रकार जेव्हा उघडपणे म्हणतो की माझ्या जीवाला 100% धोका आहे, तेव्हा ती फक्त एक स्टेटमेंट राहत नाही, तर तो एक इशारा असतो. दत्तात्रय खेमनर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की या संपूर्ण प्रकरणामागे खूप मोठं जाळं आहे आणि त्या जाळ्याला त्यांनी हात घातला आहे. म्हणूनच आज ते स्वतः सुरक्षित नाहीत. ते म्हणतात, मी जे काही उघड केलं ते फक्त सुरुवात झाली. आणि हाच मुद्दा या प्रकरणाला आणखी गंभीर बनवतो. मित्रांनो, या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट दिसते,
जर मीडिया एकत्र आली तर कोणतंही सत्य दडपून ठेवता येत नाही. खेमनर यांनी स्वतः सांगितलं आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि महाराष्ट्रातील सर्व पत्रकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि म्हणूनच एका छोट्या बातमीपासून सुरू झालेली ही गोष्ट आज राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. हीच खरी ताकद आहे पत्रकारितेची आणि लोकशाहीची. या प्रकरणात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महिलांचा वाढता आवाज. कारण जेव्हा एक महिला पुढे येते आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवते तेव्हा ती फक्त स्वतःसाठी लढत नाही तर हजारो महिलांसाठी मार्ग तयार करते. या प्रकरणात देखील एका महिलेने धाडस दाखवलं आणि गंभीर गुन्हा दाखल केला, ज्यामुळे आज सगळं सत्य समोर येऊ लागलं आहे. पण मित्रांनो, या सगळ्या घडामोडीनंतरही काही मोठे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. जर ही गोष्ट 1 वर्षापूर्वी समोर आली होती तर कारवाई इतकी उशिरा का झाली? पत्रकारावर दबाव का टाकला गेला? आणि अजून किती सत्य दडलेलं आहे? हे प्रश्न फक्त खेमनर यांचे नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. मित्रांनो, लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही. लोकशाही म्हणजे सत्य बोलण्याचा अधिकार आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद. या प्रकरणात एका पत्रकाराने आपलं कर्तव्य पार पाडलं, पण त्याच वेळी त्याला धमक्या, दबाव आणि भीती यांचा सामना करावा लागतोय. मग प्रश्न असा, आपण खरंच सुरक्षित आहोत का? खेमनर यांनी आता थेट मागणी केली आहे की मला तत्काळ पोलीस संरक्षण द्या, कारण परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं. त्यांनी मुख्यमंत्री, पोलीस प्रशासन आणि संपूर्ण राज्यातील नेत्यांना आवाहन केलं आहे, माझं संरक्षण करा. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, सत्य मांडणं सोपं नसतं आणि सत्यासाठी लढणं त्याहूनही कठीण असतं. दत्तात्रय खेमनर यांनी जे केलं ते प्रत्येकाला जमत नाही, पण आज त्याच सत्यासाठी त्यांना स्वतःच्या जीवाची भीती वाटते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सत्य बाहेर आणणाऱ्या पत्रकाराला संरक्षण मिळायला हवं का, की अशा प्रकरणांमध्ये अजूनही दबाव टाकला जातो? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच खरी, स्पष्ट आणि निर्भीड बातमी पाहण्यासाठी आपल्या खबर लाईव्ह युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही फक्त बातम्या दाखवत नाही तर सत्य तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.